निवांत का? व्यवस्थित ना? वा 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 बेस्ट. नमस्कार 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 म्हणलं. निवार जेवायचं बरं का? मानेंच्या बहिणीचं लग्न आहे, मृणालचं लग्न आहे. जेवाय हाय गाय करायची नाही अजिबात. कसं आहे जेवण? कसं आहे? एक नंबर आहे का नाही? एक नंबर आहे, असणारच की हो. जेवा जेवा जेवा, मानेंचं लग्न आहे, हाय गाय करायची नाही. जेवा बिंदास. जेवा बिंदास रेटून जेवायचं. काय वाढू? ही पांढऱ्या रंगाची आंबट बासुंदी वाढा. मठ्ठा असतो मोहिते त्यो. काय बोलताय तुम्ही लगा? आंबट बासुंदी ठेवते का लग्नात कोण? काय तुम्ही ए पोरांनो, आणि हो, हो, हो. मठ्ठा द्या मठ्ठा. हा बोला की. ही केशरी रंगाची मच्छर अगरबत्ती. जिलेबी आहे मोहिते दे. काय मुद्दाम करताय का हो तुम्ही? मुद्दाम करताय ना? खरं सांग, तुम्ही त्या विराज जगतापचे असिस्टंट आहे ना? तेव्हा आमचा सिनियर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठे बोलवत नाही ती. जेव्हा आलाय दादा जेव्हा. बरं झालं त्याला घेऊन आला नाही. त्यानं एक व्यवस्थित होऊ द्या, व्यवस्थित होऊ द्या. ओके आहे ना? ही घातलं LG बांधणी हिंग. मस्त लागतं का नाही? विषयच नाही. निवांत होऊ द्या. काय लागलं तर सांगायचं, मी स्वतः उभा आहे इथं. माने हा? चौगुले स्वागत आहे तुमचं. नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. होय शपथ, लईच भारी वाटलं हो माझ्या बहिणीच्या लग्नात आला तुम्ही. हो म्हणजे मलाही आनंद झाला इथे. आनंद झाला. खरं सांगू का, मी आई शपथ वाटलं नव्हतं माझ्या बहिणीच्या लग्नात याल तुम्ही. खरंच म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय. एवढ्या वर्षांचं वितुष्ट आहे आपल्या दोन खानदानांमध्ये. हा, एवढी भांडणं आहे ती आपली, एवढी म्हणजे अख्ख्या जगाला माहिती ती या. पण चौगुले बरं वाटलं मला. खरं काय वाटतं सांगू का तुम्हाला? म्हणजे आपल्या पूर्वजांची असू द्या भांडणं, त्यांची त्यांची होती, पण आपल्या पिढीनं ती पुढे नेता कामा नाही. बरोबर आहे का नाही? अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा प्रयत्न चाललेला आहे. मी आग्रहानं स्वतः बोलावलं तुम्हाला. काय वहिनी? बरोबर. कोणी केला होता का नाही तुम्हाला चौगुले? केला मी होता. स्वतः केलं. केला होता का नाही? केला होता. मला एक मिठी मारू का अजून? मगाशी मारली होती. नाही, एक मारू द्या की हो. मला भरून तुम्ही आला चौगुले. बसा बसा बसा. नाही ऍक्च्युली बसा 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 इथं बसा बसा. मलाही ऍक्च्युली खूप आनंद झाला. मी नेहमी चेतूशी घरी बोलत असताना सांगत असतो की आपल्या पिढीने आदर्श घालून दिला पाहिजे पुढच्या पिढीकडे. बस झालं ना आता वितुष्ट. नाही, तेवढं, का? तेवढं. मी नेहमी मी म्हणत असतो तिकडे. हो, नाही हो, म्हणत असतात. का? येस 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 येस. पण फार छान वाटलं आज आपण भेटलो ते. एवढं वर्ष. आम्हालाही अनेक वर्षापासून तुम्हाला आमच्या घरी बोलवायचं होतं. काय चेतू? हो बोलवायचं. पण निमित्त मिळत नव्हतं त्यामुळे जरा बोलवायचं तुम्ही हो बोलला ना. असता नाही तरी आलो असतो. हो मी काय. बोलवायचं होतं, पण नव्हतं. आम्हालाही आमच्या मुलीचं लग्न करायचं होतं. हो. पण ती काय नाक्यावरच्या फुगेवाल्या बरोबर पळून गेली ना, मग चान्स नाही मिळाला. हे कशाला सांगतेस तू? हे नाही सांगायचं ना. पण पळून गेली ना. हो बरोबर आहे. पण हो आपण लाख लपवू, पण ते फुगे गॅसचे ते आकाशात वर जाणार, ते दिसणार सगळ्यांना. कसं लपणार पण आपण सांगा? कुठे काय बोलायचं याची पोच हवी ना तुला. चौगले. थांब ना जरा. सॉरी सॉरी. खरं आहे का? म्हणजे ती तुमची पोरगी पळून गेली ती फुगवाल्या बरोबर? काय भानगड होती नेमकी? काही नाही ॲक्च्युली 20 सेकंदात त्याने 45 फुगे फुगवले. ही इम्प्रेस झाली आणि गेली. नाही नाही, असं नाही होत. हो म्हणजे नंतर त्यांनी मला मेसेज सुद्धा केला होता की बंदे के सास में दम है मैं जाती हूँ. गेली होती. आता ह्या मेसेजवर आता मी काय रिॲक्ट होणार नाही का? म्हणजे अजूनही तो अनुत्तरित आहे मेसेज. मी काय नाही नाही, पण आता सगळं चांगलं चाललंय तिचं. होय ना? हो, आता ती फुगे पण फुगवायला लागलीये. परवा तिने मला व्हिडिओ पाठवला, तुम्हाला दाखवते. नको. एका दमात 26 फुगे फुगवले. नको करू. एका दमात 26. हे बघा, आधी कसं 10-12 फुगवायची ना, तेवढं दम लागायचा तिला. प्रगती आहे, 26 प्रगती आहे, प्रगती आहे. फुगे म्हणजे आता ती मला वाटतं नाही नको नको. 56 वगैरे अशी चिट्ट्या मारू हा हा आपण. हा अभिमानाने सांगण्यासारखं नाहीये ना ते फुगे फुगवणं हे. कौतुक थांब ना. मुलीच हा. पण आनंद वाटला तुम्ही इकडे बोलवलं मला. खरं सांगू. विषयच नाही हो चौगुले. आता किती दिवस आपण भांडत राहणार आहे? नाही बरोबर आहे. दुश्मनी किती टिकणार आहे का लय का? अगदी बरोबर. अगदी कुणी ना कुणीतरी पुढाकार घेऊन सोडवलं पाहिजे का नाही? अगदी म्हणजे खरं बोलला त्यामुळे मी पुढाकार हेच तो क्षण आहे.
हेच क्षण आहे आत्ता अख्ख्या जगाला चौगुले आणि मानेंची दुस्ती कळली पाहिजे हा था हे योग आहे का नाही योग हो, योग आहे, योग आहे. आज आपल्या निमित्तानं नव्या नात्याची सुरुवात होती बरं का? अगदी झालेली आहे. आपल्या खानदानाचं तिकडे काय का असं ना अरे नाही. किती का भांडणं त्यांनी पण आपण आता भांडायचं नाही नाही, आहे भांडायचं. त्याला का आता मुहूर्तच झाला पाहिजे मैत्रीचा हो हो झालाय असं समजू शकतो अरे आपण झालं. तुम्ही आता बसा तुम्ही जीवनच जायचं आता अहो, चौगुलांसाठी चांदीची ताटं घ्या रे दोन नाही नाही ऐका माने ऐका जेवण नको आम्ही वधूवरांना भेटतो अहो, आणि जातो कारण जरा नको. अहो असं जेवल्याशिवाय खरंच ना, जायचं नाही, नाही. खरंच हो, ना. चौगुले जेवल्याशिवाय नाही जायचं जायचं. नाही, बसा तुम्ही अहो ते जेवायचं. एवढा आग्रह करतायत तर जेवून जाऊयात ना. तसं नसतं नाही तर मग तुम्ही मला घरी गेल्यावर वरण भाताचा कुकर लावायला लावाल तो मी लावणार नाही आधीच सांगते. नाही तसं नाही जेव्हा म्हटल्यावर लगेच जेवायला बसायचं अहो, नसतं मानेंच्या लग्नाला आलाय का कोणाच्या आलाय तुम्ही तुमच्या झालं. आमच्या अब्रू काढताय का नाही, awkward होतं थोडंसं असं म्हणून नाही इथं आलाय तुम्ही घरी जाऊन कुकर भात लावणार असं हे सांगतात. नाही बसा मी ऐकणारच नाही बसा तुम्ही ठीक आहे, बसा हरकत. जीवनच आहे ओ साधा हो, मान. बसतो मी बसतो माझं माझं मला ओव्हरऑल मी तर काय म्हणते तसं नाही, झालंय हरकत मला एकदम म्हणजे. पण अगदी थोडंसंच द्या म्हणजे काही नाही, नाही, मी विषय आणतो ताट आणतो पाहिजे तर मी नाही जाऊ बसा हो तुम्ही असं ऑकवर्ड होऊ नका अगदी का चांदीची ताटं म्हणले की तू साध्या ताटात देऊ का पाहिजे हो तेच द्या साधी ताटं आणतो हो पाहिजे चालेल तुम्ही बसा मी घेऊन येणार पाहुणा आहे तुम्ही आमचा आज हो, हो. निवांत बसा. मी आलोच घेऊन लगेच दोन ताटं करा ना जेवून थांब ना जायचं. जरा तू लगेच ते जेवून जा म्हटल्यावर हो हो बसतो असं नसतं करायचं ना घरी गेल्यावर कोण करेल? तीनदा चारदा म्हटल्यानंतर हो म्हणायचं असतं ते मला माहिती होतं बसवणार थांब ना जरा तू पण छान वाटलं की नाही यांच्याकडे हा भेटून छान वाटलं की छान नाही वाटलं. कम्युनिकेशनचा हा फायदा असतो माणसाने बोललं पाहिजे एवढ्या वर्षांचं वितुष्ट असतं बोललो आणि गेलं की नाही गेलं बरं झालं संपलं, असं आता गंमत- सगळं संपलं. म्हणून सांगतो या 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 घेऊन या आले, या. आलेलं आहे गरमागरम जेवण वा 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 या इथं ठेवा. हा, आलाय त्यालाही खायला घाला खूपच बारीक आहे हा असं नाही, नाही, बोलतात. नाही येताना कसा लाजलं हो तो पोरगं. असं आला म्हणून म्हटलं लाजावलं पोरा नाही नाही लाजा असं काय तुम्ही घ्या घ्या मठ्ठा घ्या हो जेवा बाबा जेवा करा सुरू करा निवांत होऊ द्या बरं का मी आहे इथं चौगले हो. व्यवस्थित होते काय लागलं सांगायचं बरं का मला हो हो सांगतो स्वतः इथं थांबणार आहे होय, अरे नका तुम्ही अरे, प्लीज आई, अहो, तुम्ही हरकत चौगुले, नाही असं नका करू हो, हो. जेवा ओ लाईस व्हॉइस वा 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 खरं सांगू का चौगुले म्हणजे मी तुम्हाला बोलावलंय खरं पण म्हणजे अवघड होतं बरं का सगळं होय म्हणजे घरातल्यांचा विरोध होता माझ्या हम्म. सगळी म्हणत होती नाहीच बोलवायचं चौगुलेला बोलवायचंच नाही पण मी त्यांना तिथं मिटिंगच घेतली लगेच सगळ्यांना बोलावलं म्हणलं नाही चौगुले येणार म्हणजे येणार अंगावर झाली हो माझ्या डायरेक्ट अंगावर मला म्हणते ते त्याच्या यायला चौगुले एक नंबरचा नालायक माणूस आहे त्या भिकाराची लायकी आहे का आपल्या लग्नामध्ये यायची अजिबात त्याला बोलवायचं नाही मी म्हणणार काय करतोय तर परत अंगावर आली बरं तुम्हाला सांगतो ती सकू आत्या काय म्हणली असेल चौगुले जर का मांडवात दिसला का नाही तांगड्या तोडीन लाथ मारून हाकलेली बेनेला द्या म्हणलं अगं थेरडे घंटेचा आवाज आला तरी तुझा जीव जाईल ग बेने आणि तू चौगुलेला लाथ मारून हाकलणार होय ग ऐकायलाच मागणं तेव्हा मी ए गप का नवऱ्याला लात मारायचं बोलतोय ना तू नाही, नाही, ते घंट्यामध्ये मी अडकले मला वाटतं त्याच्या पुढचं पण वाक्य ऐकलं नाहीस का तू नाही चौगुले बोलले काय? मला लात मारायचं असं म्हणत नाही, होती सौख्य आता असं नाही म्हणायला पाहिजे त्या नाही, म्हणली असं तशी माझं काही नाही माझा तसा विषय नाही मी स्वतःहून बोलवलं तुम्हाला असं करीन नाही, पण असं नाही ते वाईट वाटतं घरातली ना. हो बरोबर. ही शांत बसत नाही ती मी तर म्हणलं हे बघा चौगुलेंचं खानदान असेल नालायक मी तर म्हणतो हायच नालायक आहे काही विषयच नाही पण हे बघा चौगुले चांगला माणूस आहे हाय तर आहे मी बोलणार मग माझा काय अगदी फ्रँकली सांगतो माझा काय प्रॉब्लेम आहे हं? चौगुल्यांचं खानदान आहे नालायक म्हटल्यावर मला चीड येते पण चौगुले चांगला माणूस आहे असं ते लोणी लावून ते वाक्य टाकताय त्यांनी मी आता नक्की काय एक्सप्रेस द्यायचो मला कळत नाहीये असं प्रॉब्लेम होतोय माझा नाही, चौगुले, तुम्ही असं तुम्ही स्वभाव जेव्हा- तसा तुम्ही नाहीये करा. त्यामुळे. नाही तसा विषय नाही हो ही कसं घरातली कालवा करते ती हो माझा काही विषय नसतोय कालवा की तुम्ही मी कालवा करतो कालवा? हो, नाही कालवा करतो रे. अहो कालवा ओ कालवून जेवा जिलेबी आहे ना कालवून कशी खाणार थांब ना जरा अहो, त्याला का आमच्याकडे लगा अशी जेवते सगळी बटाटा घेणार वांग घेणार भात जिलबी बिलबी काला करणार वाढायचं निवार लग्नामध्ये सुट्टी असते तेव्हा. सुट्टी काय आत गेल्यावर सगळं एकच होतं एक नाही मग दुसऱ्या दिवशी आल्यावर कळतंय का भात आलाय का जिलबी आली ती कळतंय का कल्पनेला हॅट्स ऑफ आहे पण इथे नका बोलू मी जेवत असल्यामुळे ना कृपया जेवत असताना हे कृपया बोलू नका तसं माझा काही विषय नसतो मी कसं मी आग्रहानं तुम्हाला बोलवलंय मला वाटतंय की खानदान तिकडे एका बाजूला आपलं विशिष्ट दूर झालं पाहिजे नाही नाही झालंय आता खरंच झालेलं आहे ह्यांना मी सांगितलं मी म्हणलं लय झालंय तुमचं आता अजिबात खपवून घेणार नाही मी
कळलं का? चौगुलेच्या विरोधात एक शब्द बोलायचा नाही. काय त्याला तीस गिरावताय रे. हे बघा, चौगुले असल नालायक आहे, निच्छड आहे चौगुले, पण आपल्या खानदानाचा काय संबंध आहे? बोललो मी. नाही पण मी नाहीये नालायक निच्छड, मी नाहीये. का नाही आहे? का नाही असलं पाहिजे नालायक तुम्ही. नाही हा? तुम्ही नालायक असं तुम्ही भेटाय कोणाला? नाही, तुम्ही नालायक असायला भिवू नका. ह्यासनी नाही. काय बेचे माझ्या घरातलीच नेऊ. नाही, नाही. अजिबात बेच नाही तुम्ही. हे रे हे त्यांना काय बेचे तो. तुम्ही बिंदास नालायक बना. मी तर म्हणतो तुम्ही निच्छड पण बना. काय वहिनी? बना निचड बना. अरे काय बोलतेस तू? ऐकतेस की नाही तू काही आजूबाजूला होत आहे ते? हो नाही, पण मी चुकीचं बोलतच नाही ना चौगुले. हो पण तसं ना, मी म्हणतो बना ना नालायक बनायला काय प्रॉब्लेम आहे? त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या घरातल्यांची परमिशन घ्यायची गरज नाही. नाही तुमचा गैरसमज होता. नालायक आणि निच्छड बनणं ही माझी महत्वाकांक्षा का बरं असेल? मला का असं वाटेल मला नालायक आयुष्यात नालायक एकदा बनलं पाहिजे असं मला का वाटेल? मला सांगा बघू. तसं ना. हे बघा, तुमच्या त्या नातेवाईकांवर राग आहे, त्यांची चेचायची आहे तुम्हाला, म्हणून मग मला कशाला तुम्ही निच्छड नालायक बनवताय? असं नका करू. नाही, तुम्ही लय प्रेशर घेऊन नाही, प्रेशरचा प्रश्न नाहीये. तुम्ही आल्यापासून मी आता झाले 3-4 मिनिटं झाले मी जेवायला सुरुवात केलेली आहे. जेवा. नालायक बिलायक असं नका हो नाही तसं नाही. हट्स, नका करू हे प्लीज. नाही चौगुले, अहो असं कसं करीन मी? तुम्हाला बोलावलंय कशाला मी? होय, जेवायला बोलवलंय मी असं करीन का सांगा? मी नाही. हे क्षण जुळवून आणलाय मी इतक्या वर्षांनी. मी अरे नाही चौगुले, माझ्या आयुष्यात लय दुःख भोगले. ती खोटं नाही सांगणार. त्या दुःखामधनं मला कळलेलं आहे आनंद घेऊन पुढे जाणं म्हणजे आयुष्य आहे. वैरे आजपर्यंत रडलो नाही बरं का कवा मी. आज रडलोय. कुणासाठी रडलोय? फक्त चौगुलेंसाठी रडलोय. कोण आहे चौगुले? निचड. अरे अगं ऐकतेस का रे? अजून तू तिथेच आहेस. 8 होळी झाल्या त्याच्यानंतर गेलो पुढे आम्ही. थांब जरा, ऐक ना जरा. वहिनी जेवा तुम्ही. जा. मी जेवणार आहे. जेवा तुम्ही. मी सोडत नसते जेवण. जेवा. यांना जेवायला सांगा, नाही तर घरी गेल्या मला कुकर लावायला लावतील. मग अहो जेवा नाही, ना. असं कसं ताट वाढल्यावर कसं कुकर लावायला लावते तुम्ही? जेवत नाही. जेव गपचूप जेव. वगैरे हा करा जेवा. काय आणू का? लागलं काय? नाही सांगा. खरंच नको प्लीज नको. ही प्या की. ही पिणं झालाय तुम्ही. हो मी घेतो. मला जसं वाटलं तसं. येस बरं वाटलं बरं का? नाही खरं बरं ते वाटलं. आनंदाचा क्षण आहे. तुम्ही आलाय खरंच. आज खऱ्या अर्थानं माझ्या घरातल्यांचं डोळं उघडणार आहे तर त्यांच्या आईला त्यांना कळेल काय चीज आहे चौगुली. बरोबर म्हणजे. आहे. असं कसं? अहो डोकं म्हणजे काय? ती पुष्पा वहिनी, हम्म. त्या पुष्पा वहिनीने एवढं डोकं फिरवलं नाही माझं. तुम्हाला खोटं नाही सांगत मी. बघा 100 वर्ष मारणार. 100 वर्ष हे मारणार. कोण आहे? कोण पुष्पा आहे? पुष्प. काय वहिनी? काय झालं? तर काय करतो यो? काय करतोय म्हणजे? या डुकराला हित्त कशाला बोलले? हावऱ्याला ती डुकरीन कशाला आली हित्त? जेवायला घ्यायला आली होई. वहिनी काय बोलती सांग तू? सांगितलं होतं ना त्यांना बोलवू नको लग्नात म्हणून. वहिनी हो. आ, केवढं थरथरतीस जरा थांब की. थांब वहिनी तू ये बघ. तमाशा करले हिथं तू. तू तमाशा करू नको. अरे चांगला माणूस आहे चौगुले, चांगला माणूस आहे. तू असं करू नको यार. काय नाही बोलत तो. काय नाही बोलत. काय नाही बोलत मला बोलतोस. तुला तर काय नाही नाही बोलत काय तर मी आणि ते डुक्कर आहे म्हणून सांगून ठेवते. मारून नको नाही वहिनी तू जा ना यार. तू नको. काय नाही करणार तो. चल तू निघ. तुला थांबायचं असलं थांबला तर निघ. तू निघ चल. अजिबात थांबायचं नाही तर. अगं जा गे. काय करते जा. मलाच बोल. लय मोठी नाटकी आहे का तू? डोळ्यात पाणी बिनी आणून चल. मग माझं डोकं नको फिरवतो. चल चल जा. कानात मुतल तू तिकडे. मला नको सांगू मुतायच्या गोष्टी तिकडे. काहीतरी बाबा टाकत बोलाय. बघा कशी माणसं आहे ती मग. काय काय झालं काय? डोकं फिरावती बाई. पुष्पा काय बोलली असेल आता? चांगलं सांगतोय मी. चौगुले काय करणार नाही. चांगला माणूस आहे. चांगला काय म्हणली असेल कानात येऊन माझ्या? नाही मी इथे होतो. मला माहित नाही. असं नाही. मला काय म्हणली की तू चौगुलेंना का बोलावलंस? बरं बोलावलंस ती स्वतः आला. आता आलाय तर आलाय. तो फुकटचं जेवणार आणि इथं तुला चिव्या घालून निघून जाणार म्हणून. बोलू दे का काय बोलायची ती. तू ना काय सांग मला. तेव्हा बोलला तर काय मी का बसणार आहे का? जायला सोडत नसतो मी. ते तांगड्या तोडून आडवाज करीन माडवाज मग त्याला मी. लय जर केलं ना मग टाकलेला बुक्क्याच घालीन बुटक्याला मग. जायला तू नको सांगू मला. अरे बुट काय बोलल तो? त्याची हिंमत नाही मला बोलायची. मी सोडणार नाही. मग मी ते जायला आतड्यांच्या आतमध्ये हात घालीन. ते रसगुल्लच काढीन बाहेर पण. एक मिनिट. ओ माने. मी माने का? ओ माने. परस्पर माझ्या आतड्यातले रसगुल्ले तर कशाला काढणार तुम्ही? माझे रसगुल्ले मी बघेन ना. माझी इच्छा असेल तर मी देईन तुम्हाला ते रसगुल्ले माझ्या आतड्यातले. कारण नसताना रागाने हात आतड्यात घालायचा
आतड्याबरोबर दुसराच कुठला तरी अवयव बाहेर पडला तर काय करणार मग? नाही तसं नाही. विचार करा, हा आतड्यात कोणीतरी हात घालून रसगुल्ले काढले, कसं वाटतं ते हे करायला? नाही होत तुम्ही ही होताय बरं का. हाय पण हायपरचा प्रश्न नाहीये ना. तुम्ही सतत आल्यापासून माझ्या आतड्यात हात घाला, ह्याला मारा, ह्याला नालाय, तंगडी तोडा, हो करून हे करा, असं कसं चालेल ना? नाही बा, तुमचं जटर घेऊन मी काय करणार? ती काय एक्स्ट्रा सिलेंडर आहे का बाबा? बाबा संपलाय सिलेंडर, ह्यांचा लावला बाबा. असं नाही काय? म्हणत आहे ना. नाही 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 तुम्ही जेवा बरं. हो मी जेवतोच आहे, पण हे कृपया नाही 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 बा, माझं काय ही पुष्पा वहिनी तिच्यामुळे झालं, बाकी काय बरं, नाही. बरं. मी काय शेवटी मी कसं आहे हो, आपल्यामधलं ही दूर करायची ना खानदानांमधलं, त्याच्यासाठी बरोबर तुम्हाला आहे. बोलवलं. मी आधीचं सगळं विसरायला मी तयार आहे, नाही, नाही, पण तुम्ही जे आत्ता बोलताय ते घुसतंय. नाही नाही, बरोबर आहे, पण कसं होतं या घासाच्या आधी हे घुसतंय, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. कळलं का तुम्हाला? हे बघा, तुम्ही माझ्यासाठी कोण आहे? चौगुले आहे तुम्ही. कोण आहे चौगुले सांगा बरं. निचड. अरे अरे तू ऐक ना ग बाई, हे अजून तिथेच आहे, जेवण आणि तिथे निच्चड, एवढंच माहिती आहे तुला आयुष्यातलं, दुसरं काही माहित नाहीये का? वहिनी तुम्ही तिसऱ्याच ग्रहावर आहे बरं का. मग थँक्यू. तुम्ही जेवा तुम्ही थँक्यू काय अभिमान नाही सांग, थँक्यू काय म्हणतेस तू? नाही बा, ए मसाले भात एक नंबर. जेवा जेवा. किती दिवसांनी खाल्ला मी असा मसाले भात माहितीये? जेवा जेवा जेवा. काय लागलं का मग? काय जिलबी बिलबी काय? नाही ना, नको नको, चला. पण आनंद आज. नाही नाही, आनंद तर वाटलाच मला. फक्त ते तुम्ही ना असं बोल नका, लागतं नाही. माझा काय विषय आहे का चौगुले सांगा? माझं काय, हे घरातली ओबी ही सोडणार नाही मी सोडकून काढणार आहे एक दिवस. काय विषय नाही. पण ही आपल्याच पिढीनं करू जाणं बरं का. म्हणजे काय? आपल्या पिढीनं करू जाणं म्हणजे हो, कसं हो, असतंय, नाही, आपली नाही, पिढी नाही. समजूतदार आहे की नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. आहे की नाही? म्हणजे आपली पिढी माणुसकी आहे आपल्या पिढीमध्ये, होय होय. आधीच्या पिढीमध्ये नव्हती. म्हातारे कोतारे आपले काय का, आता तुमचं म्हातारा आजोबा तुमचं एक नंबर चाबरा माणूस. हा? पण जोबा तुमचा तेव तर साफ, ते जायला साफ तेव. तुम्ही चांगला आहे बरं. आजोबांना- तुम्ही गोगल काय खरं सांगतो मी. आजोबांना चाबरं का म्हणालात तुम्ही? चाबरेटचा अर्थ काय होतो मला सांगा? नाहीत का चाबरे सांगा मला. नव्हते चाबरेट. चुल्लू टीव्हीचं वार्षिक सबस्क्रिप्शन घेतलं होतं म्हाताऱ्यानं, नाही का चाबरा ते? आ? मरताना सुद्धा माणूस लगा चुल्लू टीव्ही बघत होता, डोळ्यातनं पहिला जीव गेला, मग म्हातारा खाली पडलं. नाहीत का चाबरे सांगा? माझ्या आजोबानं सांगितलं तुमच्या आजोबाबद्दल, माझा नाही चौगले विषय काय अहो. एक मिनिटानं तुम्ही एक गोष्ट माझ्या आता क्लिअर करा की तुमच्या मनात माझ्या कुटुंबाबद्दल, माझ्या खानदानाबद्दल चांगलं आहे का घाण आहे? अहो, घाण बोलू नका, मी जेवते ना. अख्ख्या संवादातलं घाण इतकंच ऐकू आला तुला? दर 3 वाक्यानंतर तुझ्या नवऱ्याला काही बाई बोलतोय हा मनुष्य, अख्ख्या कुटुंबाला, चौगुले कुटुंबाला बोलतोय, ते नाही तुला ऐकू आलं? जेवा तुम्ही जेवा शांत व्हा. कसं जेवण घशाखाली जाणार? असं जेवा मी आहे. त्यांना कोणतरी आला आणि हळूच कुठं आतड्यात हात घालून रसगुल्ला काढला, कसं वाटेल? हो ना, तसं काय मी असं बोलणं असतं का कधी? अहो, हे घरातल्यांचं आहे, माझं शेवटी प्रेमच आहे की तुमच्या. मग घरात नंतर ते मला नको सांगू, माझ्यापर्यंत पोचूच नका ते. अहो तसं नाही, आपलं ओघामध्ये आलं, बाकी काही विषय नाही हो. जेवा तुम्हाला काय लागलं मला सांगायचं. नकोय, मला काहीच नकोय. खरंच चिडलेलं का? असं असतंय का कुठं? मी प्रेमानं आपलं सांगतोय तरी. नाही चिडलो नाही, एवढ्या वर्षानंतर भेटलो म्हणतो. अहो चौगुले, असं हा ओके ओके. ते कसं असतंय बघा, हाताची पाची बोटं सारखी असते ती का मला सांगा? नाही नसते ती की नाही? सगळी माणसं काय वाईट नसते ती हो. घरातली आता काही माणसं चांगली सुद्धा येते. आता ती लता मावशी मानगावची, लता हा मावशी आहे का नाही मानगावची, तिला तुमच्याबद्दल लय प्रेम. होय. एकटी बाय सगळ्यांमध्ये म्हणली मला, चौगुलेंना बोलव, मानपान कर, चांगलं खायला प्यायला घाल, फक्त जेवणामध्ये विष घाल, त्याच्या मेलं पाहिजे किरड्या त्याच्या यायला तिथल्या तिथं त्यो वंश संपला पाहिजे त्याचा. अरे उठ गा उठ. अगं विष घातलाय, उठ. आता चल बे इकडे. अगं, झिल. अरे विष घालताय, अरे विष घालताय. नाही बस तुम्ही कालवा करू नका. विष कशाला विष टाकलाय तुम्ही, आत्ता बोललात ना. नाही चौगुले, अहो विष घातला असतं तर फेस येऊन पडला नसता का दोघं आता? म्हणजे मग विष घातलं नाहीये ना? नाही विष घातला. मग हे कशा बोलतोय तुम्ही? अहो, मी नाही म्हणलं, लता मावशीचं सांगितलं तुम्हाला. अरे नका सांगू मला हे सगळं. जेवा तू जेवा, असं कसं विष घालीन आता काय काय कसं विषांचे पण प्रकार असतात. काय काय विष बाबा टाकलं लगेच फरक पडला, लगेच फट्ट झाला माणूस, तसं असतंय. काय काय विष वेगळी असते ती. जेवणात विष टाकलं आत्ता माणूस जात नाही, 2 तासानं माणूस जातो या. नाही 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 ते तसं नाही, विषांचे प्रकार सांगतो. आता काय काय विष कशी असते ती माहितीये का? विष टाकलं 7-8 दिवस माणसाला काय होत नाही, 8 दिवसानं माणूस झोपत गायब. ए उठ, ए उठ.
तुम्ही हे आम्ही नाही जाऊ शकत. असं भरलं ताटावून उठायचं नसतं. लवकर ये बाहेर. नाही, मला नाही जायचं. मला नाही जायचं. अहो, प्रेमानं बोलवलंय तुम्हाला, असं नका करू. मला काय मारायचंय का तुम्हाला? सांगा मला मारायचंय का अरे तुम्हाला? मग तुम्ही का बोलता हे मरणाच्या गोष्टी? अहो, तुम्हाला मारायचं असतं तर आल्या कुराड घातली असती की डोसक्यात. हा, तिथल्या तिथं मनगुड कापलं असती तुमची, ती बाहेर ती केळी लटकावली असते, तिथं मनगुड लावलं असतं म्हणजे तुमचं. मारायचं असतं तर हे केलं असतं की नाही मी? असं केलंय का? तुझ्याशी दुश्मनीच बरी होती. मारे ना कानपडात. तुझ्या आईला त्याची. वा 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 वा, कहर परफॉर्मन्स. अख्खा परफॉर्मन्स एकीकडे आणि दादा तुझी एक्झिट एकीकडे. खूप मजा आली. हास्यरसिकांना विचारूया की त्यांना खरं निच्छड कोण वाटलंय. प्रसादा. सम्या, सगळ्यात आधी तुझं मनपूर्वक अभिनंदन. मधून भांग पाडण्याएवढे तुझे केस वाढलेत. मस्त होता विषय, मोठ्यांचा विषय, आणि समय तू लिहिलं होतंस लाजवाब. सुरुवातीला तो जो एक परकेपणा तू जो मेंटेन केलास, ते मिठी होत नाही तोपर्यंत, तो फार इंटरेस्टिंग होता. पुढच्या पण काय काय रिॲक्शन्स अफाट होत्या सम्या. मजा आली खूप. चेतना, मला असं वाटतं 2 प्रकारचे आर्टिस्ट असतात. एक असतात ते भुकेले, जे मंदार मांडवकर, श्रमेश आणि बनेनी दाखवले. भुकेले आर्टिस्ट. एवढा जेवलेत ऍक्च्युली ते 3 दिवस आधी या स्किटसाठी आधी ते 3 दिवस जेवले नाहीत की काय वाटत. आणि दुसरा प्रकार असतो आर्टिस्टचा, तो म्हणजे हावरट, जो स्वतःच्या वाट्याला काय येतंय ते शोधत असतो. आणि मग ऍक्च्युली ना तुझा रोल त्या ताटात न वाढलेल्या चटणी एवढा होता, पण तू तो केलास अख्ख्या थाळी एवढा. वा वा वा. लाजवाबचे. तू फारच मजा आली. फारच इंटरेस्टिंग डेव्हलप केलंस कॅरेक्टर आणि मजा आली खूप. सावत्या, क्या बात आहे यार. कडक. तो थ्रू रोलर कोस्टर सारखा तुझा ग्राफ होता कॅरेक्टरचा, आणि तो अफाट केलास तू. फारच मजा आली. एक तर दिसतोयस चिकणा. तुझी फेवरेट जज आज नाही आहे, तिच्या वतीने मी म्हणतो की देसी हॉटनेस तू कंटिन्यू केलायस. अफलातून दिसतोयस पण कडक, आणि परफॉर्मन्स पण कडक. मज्जा आली, खूप मजा आली. निर्मिती ताई. प्रसाद, तू म्हणालास की समीरला मध्ये भांग पाडण्या इतके केस आले. मला असं वाटतं मध्ये भांग पाडण्या इतका कॉन्फिडन्स आला. वा ताई. मला खूप मजा आली, कारण जे काही तुझे एक्सप्रेशन्स होते, मला आता तुमच्यासाठी एक वेगळा शब्दकोश तयार करायला लागणार आहे. तुमचं कौतुक करायला शब्द माझ्याकडे खरंच अपुरे पडतात नेहमी. पण इतकी मजा करत होतात तुम्ही त्यामध्ये. आणि चेतना मनापासून जेवत तब्येतीत, अगदी तब्येतीत. आणि रोहित माने सर, क्या बात आहे यार. तू ज्या पद्धतीने ते सगळ्या जे वर खाली तुझे आरोह अवरोह असतात ना, ज्या पद्धतीने करतोस ना, हॅट्स ऑफ. खूप मस्त करतोस. मज्जा आली खूप. धमाल. वा 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 वा.